जमीन नकाशे आणि सातबारामधील तफावत दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य योजना अंतर्गत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले। हिस्सा मोजणीमुळे सीमावाद कमी होऊन अचूक डिजिटल नकाशे तयार होणार आहेत। या योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले। सांगलीतील काळीखन प्रकल्प गेल्या 2.5 महिन्यांपासून बंद पडलेला आहे। तर कोट्यवधी रुपये खर्चून महापालिकेकडून काळाखनीचं सुशोभीकरण करण्यात आलं, मात्र पालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे काळीखन प्रकल्प बंद पडलेला आहे। छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक प्रवर्गाच्या 73 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली। प्राप्त एटीआर असलेल्या 4,921 अर्जाची छाननी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतींमध्ये सुरू केली आहे। नवं शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत शासनाकडून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 अभियानात राबवण्यात आलं। या अभियानांतर्गत खासगी शाळा विभागातून चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील विद्यालयानं कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक मिळवून 21 लाखांचं पारितोषिक पटकावलेलं आहे। शाळांकडून शैक्षणिक साहित्याची सक्ती नको, शाळांनी सक्ती केल्यास थेट कारवाई होणार असल्याचा इशारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिला। तसंच सरकार लवकरच त्याबाबत GR काढणार असल्याचं दादा भुसेंनी स्पष्ट केलं। पावसाळ्यात PMP बस पाण्यात बंद पडू नये यासाठी प्रशासनानं कामाला सुरुवात केली आहे। ब्रेकडाऊन होऊ नये यासाठी एक SOP निश्चित केली आहे। पाणी साचणाऱ्या मार्गात मॅपिंग करून बदल केले जातील, तसंच बस मार्ग बदलण्याचं नियोजन सुरू आहे। रायगड जिल्ह्यातील 3 समुद्रकिनाऱ्यांवर हे रोबोटिक लाईफ सेव्हिंग वॉटरक्राफ्ट तैनात केलं जाणार आहे। यात अलिबाग तालुक्यातील नागाव, मुरुड तालुक्यातील काशवी तर श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यांचा समावेश असेल। येत्या काळात आणखी 15 रोबोटिक लाईफ सेव्हिंग वॉटरक्राफ्ट उपलब्ध करून दिले जाणार आहेत। पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात झाली। डिसेंबर 2029 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती महामेट्रो प्रशासनानं दिलेली आहे। या मार्गावर 5 स्थानकं असतील, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल। अमरावतीच्या बोलेरो विमानतळावर अत्याधुनिक DOVR प्रणाली बसवण्याचं काम पूर्ण करण्यात आलं। आता केवळ संबंधित प्राधिकरणाच्या अंतिम परवानगीची प्रतीक्षा आहे। यामुळे नाईट लँडिंगला लवकरच हिरवा कंदील मिळणार आहे। पुणे शहराचा तापमानाचा पारा 40च्या पार गेलाय। पुण्यातील लोहगाव परिसरात 40.6 तापमानाची नोंद झाली, तर पुढील 2 दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। तापमान वाढल्यानं पुणेकरांना उन्हाचा सामना करावा लागला। साताऱ्यातील कोयना धरणातील गाळ काढण्याचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। कोयना जलाशयाची पाणी पातळी कमी होत असल्यामुळे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार करण्यात येते। भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग वाढताना दिसतोय। देशाच्या तिजोरीत 880.3 टन सोनं असून हा साठा जगात 8व्या क्रमांकावर। अमेरिकेकडे 8,133 टन सोन्याचा साठा आहे। भारताच्या तुलनेत अमेरिकेकडील साठा अधिक आहे, पण खासगी साठ्यात भारत सर्वात पुढे आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र शासनानं शालेय बस आणि वाहतूक व्यवस्थेबाबत कडक आणि सर्वसमावेशक नियमावली जाहीर करण्याची तयारी सुरू केली। नवीन नियमानुसार शालेय बसचं भाडं आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित केले जाईल, त्यामुळे पालकांना आर्थिक दिलासा मिळेल। चिपळूण तालुक्यातील मांडकी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या 25 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश आलंय। आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे 9 कर्मचाऱ्यांना आता किमान वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। छत्तीसगडमधून कोळसा घेऊन मालगाडी नागपूरच्या कोराडीत दाखल झाली। छत्तीसगडच्या गारेपालमा सेक्टर 2 इथल्या महानिर्मितीच्या मालकीच्या खाणीतून ही मालगाडी कोळसा घेऊन आली आहे। कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात प्रथम कोळसा रॅक स्वागत समारंभ पार पडलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला। नाशिकच्या येवल्यातील राजापुरात भैरवनाथ महाराज यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली। या यात्रेत कावडी मिरवणूक आणि काठी मिरवणूक एक आकर्षण ठरले। या यात्रेला मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होती। पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। जगप्रसिद्ध रांजण खळगे यांच्या सानिध्यात टाकळी, हाजी आणि निघोज येथील भव्य यात्रा उत्सवाला मोठा उत्साह सुरुवात झाला।